नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मी सूरज आमरे. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तलाठी भरतीमध्ये महत्त्वाचे 6 बदल झालेले आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तलाठीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्या तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी बॅचेस सुरू झालेले आहे. मिशन तलाठी 3.0 ही नवीन बॅच एमपीएससीच्या धर्तीवर परिपूर्ण तयारी करण्यासाठी सुरू झालेली आहे. तज्ञ शिक्षकांची टीम, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच, पीडीएफ स्वरूपात नोट्स, त्याचबरोबर या ठिकाणी बुक्स सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. तलाठी भरतीला ऍडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना संपूर्ण मार्गदर्शन असणारे तलाठी फॅक्टरी ठोकळा हे बुक अगदी मोफत दिलं जाणार आहे. आत्ताच तलाठी फॅक्टरी हे ॲप डाउनलोड करा आणि तलाठीच्या पदभरतीची तयारी फक्त तलाठी फॅक्टरी सोबतच करा. जाऊया आपल्या मूळ विषयाकडे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये कोणते महत्त्वाचे बदल झाले आहे आणि तलाठी भरतीमध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हे सर्व बदल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपण पदाचा अभ्यास तर करणार आहोत, परंतु कशा पद्धतीने प्लॅनर हवे, पॅटर्न कसा आहे, रणनीती कशी हवी आणि महत्त्वाचे बदल कोणते झालेले आहे ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. बघा, 6 मोठे बदल झालेले आहे या ठिकाणी. पूर्वी तलाठी परीक्षा ही जी होती ती टीसीएस मार्फत घेतली जायची. आता 2026 पासून नवीन जी आर नुसार तलाठी हे पद एमपीएससी मार्फत भरले जाणार आहे. एमपीएससी पॅटर्न नुसार तुमची रणनीती कशी हवी, अभ्यासाची या ठिकाणी आपल्याला काठिण्य पातळी सुद्धा बदलणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप प्री आणि मेन्स असे असणार आहे. टीसीएस पॅटर्न नुसार एक पेपर आणि डायरेक्ट सिलेक्शन अशी पद्धत आता नसणार आहे. त्यामुळे तुमची योग्य रणनीती आवश्यक आहे. जुनी पद्धत आता कालबाह्य झाली आहे आणि नवीन एमपीएससी पॅटर्न नुसार आपले प्लॅनिंग सुद्धा एकदम स्ट्रॉंग आणि व्यवस्थित परीक्षा ओरिएंटेड असणे आवश्यक आहे. बघा, यामध्ये पहिला बदल जो झाला आहे, बघा, पहिले तलाठी परीक्षा जी होती ती जिल्हास्तरीय या ठिकाणी आयोजित केली जात होती आणि आता ही ग्राम महसूल अधिकारी आणि तलाठी या पदाची जी काही परीक्षा जी आहे ती आता एमपीएससी मार्फत गट क ग्रुप सी मध्ये तिचा समावेश झालेला आहे. ग्राम महसूल अधिकारी हे तलाठीचं एक नाव आता बदललेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की एकूण जागांची संख्या जी आहे ती 1539 पदांसाठी तलाठी या पदाची जाहिरात आलेली आहे. एमपीएससी मार्फत ही पदभरती होणार आहे. एकूण गट क मध्ये एकूण पदसंख्येची संख्या जी आहे ती 5707 पदांची टोटल जाहिरात झालेली आहे. यामध्ये लिपिक, टंकलेखक, तलाठी या तत्सम 5 ते 7 संवर्गाची पदे ऍड होऊन टोटल या जागा वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. ही बघितली आपण संख्यात्मक माहिती. पूर्वी जिल्हास्तरीय स्वतंत्र भरती होत होती, परंतु ती रद्द झाली. आता एमपीएससी मार्फत परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज प्रक्रिया, तारीख आणि शुल्क भरण्यासाठी या ठिकाणी 5 ऑगस्ट पर्यंत मुदत असणार आहे. बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. बघा, आणि परीक्षा शुल्क सुद्धा आता ऑनलाईनच भरायचे आहे. जुनी पद्धत होती बघा, बँक चलन, ती पद्धत आता बंद झालेली आहे. तलाठी या पदासाठी फक्त 100% ऑनलाईन पेमेंटच स्वीकारले जात आहे. त्यामध्ये हे शुल्क कार्ड, त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय ऑनलाईन माध्यमातून तुम्ही पेमेंट करून 5 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरायचा आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेला आहे त्यांच्याकडे सर्व पोस्ट अपडेट करून आलेले आहे आणि जे विद्यार्थी आता फॉर्म भरत आहेत किंवा 5 ऑगस्ट पर्यंत भरणार आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. व्यवस्थित सर्वांनी अर्ज भरायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बघा, परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन कडून ऑफलाईन कडे झालेलं आहे. बघा, पूर्वी ही तलाठी जी परीक्षा होती ती टीसीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी आयोजित केली जात होती. टीसीएस मार्फत संगणकावर या ठिकाणी ही परीक्षा आयोजित केली जात होती. आता एमपीएससी कडे नवीन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. एमपीएससीच्या नियमानुसार पेपर पेन पद्धतीने म्हणजे ओएमआर शीटवर आपल्याला या ठिकाणी गोळे रब करायचे आहे. अशा पद्धतीने ब्लॅक पेन किंवा निळा पेनच्या सहाय्याने आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील, त्यापैकी एक पर्याय अचूक आपल्याला या ठिकाणी गोळा भरायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीने पेपर द्यायचा आहे. बघा, तलाठी परीक्षेचा आणि एमपीएससी गट क पूर्व परीक्षेचे पूर्व परीक्षेचा सर्व पदांसाठीचा जो पेपर आहे, संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे ती 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांनी खूप कमी वेळ राहिलेला आहे. 3 महिन्याचा कालावधी आहे आपल्याकडे, त्यापेक्षाही कमी आहे. खूप चांगली तयारी आपण सुरू करायची आहे. बघा, दुसरा नियम आहे निगेटिव्ह मार्किंगचा.
यापूर्वी TCS मार्फत तलाठीची परीक्षा होत होती, त्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती, कारण ऑनलाईन परीक्षा होती आणि त्यावेळेस नॉर्मलायझेशनची पद्धत होती मात्र. परंतु आता प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरांसाठी 1 बरोबर उत्तराचे गुण रद्द केले जातील. म्हणजेच 1/4 निगेटिव्ह मार्किंग 0.25 गुण या ठिकाणी वजा केले जातील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. ऑनलाईन माध्यमातून TCS मध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि MPSC मध्ये मात्र तलाठी या पदासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर बघा 6 निर्णायक बदल कोणते झाले आहे बघा. एक फायनल बघूया आपण. ऑनलाईन अर्ज करताय त्यासाठी शुल्क सुद्धा आपल्याला ऑनलाईन भरायचे आहे. 5 ऑगस्ट पर्यंत ही डेडलाईन असणार आहे. पहिला बदल. दुसरा बदल, तलाठी पदासाठी आता नवीन ओळख झालेली आहे. ग्राम महसूल अधिकारी हे तलाठी पदाचं नाव अपडेट झालेले आहे. त्यानंतर तिसरा बदल जर आपण बघितला, तलाठी ही परीक्षा आता राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजेच MPSC गट क मध्ये या तलाठी पदाचा समावेश झालेला आहे. म्हणजेच सरळ सेवेच्या माध्यमातून ही भरती होणार नाही, तर MPSC मार्फत होणार आहे. त्यानंतर चौथा बदल बघा, OMR पद्धतीने तलाठी पद भरतीची परीक्षा होणार आहे. 2 टप्पे असणार आहे. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 टप्प्यातून आपल्याला 2 पेपर देऊन तलाठी परीक्षा ही पास करायची आहे आणि तलाठी बनायचे आहे. त्यानंतर पुढचा जो बदल आहे तो म्हणजे 25% आपण 0.25% या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. अचूकतेचे महत्व आता वाढणार आहे, कारण TCS पॅटर्न नुसार आपण सर्व प्रश्न सोडू शकत होतो, परंतु MPSC पॅटर्न नुसार आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी नोंदवायचे आहे, कारण 0.25% निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी लागू झालेली आहे आणि प्री आणि मेन्स या दोन्ही पेपरसाठी ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. त्यानंतर शेवटचा टप्पा जर आपण बघितला, 3 टप्प्यामध्ये आता तलाठी पदभरती होणार आहे. पहिला टप्पा पूर्व परीक्षा, त्यानंतर दुसरा टप्पा मेन्स परीक्षा आणि तिसरा टप्पा जो आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला तलाठी पदाची परिपूर्ण तयारी करायची आहे आणि तलाठी बनायचं आहे. या ठिकाणी जर सर्व माहिती जर आपण बघितली तर अचूकतेचा काळ सुरू झालेला आहे बघा. MPSCच्या नव्या पॅटर्न नुसार आता तयारीला तुम्ही सुरुवात करायची आहे. पहिले लक्ष आपण काय ठेवायचे आहे की 25 ऑक्टोबर 2026 ला जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, सर्व पदांसाठी जे 7 संवर्ग आहेत त्या संपूर्ण पदांसाठी एकच पूर्व परीक्षा असणार आहे आणि मेन्स परीक्षा मात्र वेगवेगळ्या असणार आहे. आत्ताच अधिकृत वेबसाईट जी आहे mpsc.government.in या वेबसाईटवर सर्व अपडेट तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकतात. अशा पद्धतीने आता तयारीचा वेळ आहे. वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला मॅरेथॉन तयारी करायची आहे आणि त्यासाठीच तलाठी फॅक्टरीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी मिशन तलाठी 3.0 ही बॅच सुरू झालेली आहे. त्याचबरोबर या बॅचला एनरोल करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना संपूर्ण मार्गदर्शन असलेला, सर्व विषयांची परिपूर्ण तयारी असलेला हा ठोकळा अगदी मोफत दिला जाणार आहे. आत्ताच तलाठी पद भरतीची तयारी सुरू करा. फॉर्म व्यवस्थित भरा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांनी अभ्यासाला ऑलरेडी सुरुवात पण केलेली आहे. जे विद्यार्थी आता आज फॉर्म भरूया उद्या भरूया अशा संभ्रमात आहे त्यांनी लवकर फॉर्म भरायचा आहे, प्रोफाईल क्रिएट करायचा आहे आणि तलाठी या पदभरतीची तयारी मिशन तलाठी 3.0 या मार्फतच करायची आहे. MPSC अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तलाठी या पदाची 3 वर्षानंतर जाहिरात आलेली आहे. पुढची जाहिरात कधी येईल कुणीही सांगू शकत नाही. म्हणून तलाठी या पदाची मॅरेथॉन तयारी करा आणि एक पद नक्की निश्चित करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.